वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूतिचकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। निर्जराधिकारामध्ये आचार्य आम्हाला सांगतात की आमचं पद कोणतं आहे, जे आज तागायत पर्यंत आमचं पद आहे असं समजून आम्ही जिथे अत्यंत उन्मत्त बनून निद्रा आहारी गेलेलो होतो, आचार्य आम्हाला जाग करून सांगतात की हे भव्य जीवांनो, हे तुझं पद नाही, हे तुझं पद नाही। तुझं पद मी तुला मी दाखवतो आणि ते अचल शाश्वत असं तुझं पद आहे आणि त्या ठिकाणी तू जाऊन रममाण हो। म्हणजे अपदभूत काय आहे याची व्याख्या आचार्यांनी सांगितलेली आहे की जे भाव स्वभाव रूप नसून औपाधिक आहे, कर्माच्या उपाधीत होतात आहे, निमित्ताने होत आहे, ते तुझं पद नाही। जे अस्थायी आहे किंवा आमच्या अंतःकरणामध्ये रत्नत्रयाचा जरी विकल्प सुरू असेल, विकल्पात्मक दशा ही पण आम्हाला अपदभूत आहे। एवढंच नव्हे तर शुद्ध पर्यायीचंही लक्ष आम्ही केलं तरी देखील ते आमच्यासाठी अपद आहे। हे आमचं पद नाही। ज्या पदाचं अवलंबन घेतल्याने आम्हाला निज शुद्धात्म्याची प्राप्ती होते, तेवढं आणि तेवढंच माझं पद आहे, ज्याला समयसार मध्ये आत्मख्याती म्हटलेलं आहे। ज्याच्या माध्यमातून आत्म्याची ख्याती होते ते माझं पद आहे आणि बाकीची सगळी पद ही पराची पद आहे, अपद आहे। ते स्थायी नाही, आकुलताजन्य आहे, नश्वर होणार आहे, म्हणून ते माझ्यासाठी अपदभूत आहे। हे सांगितल्यानंतर आचार्यांनी आम्हाला कोणतं पद आमचं आहे याची जाणीव करून दिली आणि त्यानंतर परत आचार्यांनी अमृतचंद्र आचार्यांनी कलश ठेवलेला आहे। कलश नंबर 139। एकमेव हि तस्वाद्यं विपदामपदं पदम् अपदान्येव भासन्ते पदान्यन्यानि यत्पुरः। एकमेव हि तस्वाद्यं विपदामपदं पदम् अपदान्येव भासन्ते पदान्यन्यानि यत्पुरः। ते एकच न्यायक मात्र पद आस्वाद घेण्या योग्य आहे। हे न्यायक पद आमचं विपदांचं समाधान आहे, आपत्तीचं निवारण करणार आहे किंवा सर्व आमच्यावरच्या ज्या काही संकट असतील या संकटांना दूर करणार आहे, असं हे एकमेव माझ्यासाठी पद आहे, न्यायक भावाचं पद। म्हणून न्यायक मात्र पद स्वाद घेण्या योग्य आहे, स्वाद घेण्या योग्य आहे, अनुभव घेण्या योग्य आहे। याचाच आम्ही अनुभव घेतला पाहिजे की ज्या पदामध्ये आरूढ झाल्यानंतर अनेक उपसर्ग केवलींचा उपसर्ग दूर झाला। अनेक प्रकारचे प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये 10-10 उपसर्ग केवली होतात आणि 10-10 असे केवली उपसर्ग वाले मुनी होतात की जे अनुत्तरामध्ये जन्म घेतात, तर त्यांना अनुत्तरोपाधिक म्हटलेलं आहे आणि उपसर्ग होऊन मोक्षाला जातात असेही 10 मुनी होतात। तर आता असे जे मुनी आहे यांच्यावरची उपसर्ग का दूर झाला हा जर प्रश्न आमच्या मनात आला
तर त्यांनी आपल्या न्याय मात्र एक शाश्वत पदाचं ग्रहण केलं, त्याचा अनुभव घेतला आणि म्हणून त्यांच्यावरच विपदा ही टळली आणि ते असे विपदांचं निवारण करणारं असं हे न्यायक भावाचं पद जीवनात उपलब्ध करायला पाहिजे. अनेक उदाहरणं आम्ही आठवून बघा. मानतुंग आचार्यांच्या ह्या ज्या 48 बेड्या तुटल्या, याचं कारण काय असेल याचा जर आम्ही शोध घेतला तर मी बंदिवासात आहे, माझ्यावरचा उपसर्ग दूर व्हावा असं चिंतन त्यांनी नाही केलं. त्यांनी आपल्या त्रिकाली आत्मतत्वाचं स्मरण केलं. प्रथमतः भूमिका त्यांची तीर्थंकरांची, आदिनाथ स्वामींची स्तुती आरंभली आणि स्तुती आरंभली याच्याही मागे कारण हे जे संकट आहे हे दूर करावं हा हेतू नव्हता. सहज अंतरंगामधून एक भक्ती प्रस्फुटित झाली आणि या भक्तीचा परिपाक म्हणून आदिनाथ स्तुती, भक्तांबर काव्य हे त्यांच्या मुखातून स्रवलेलं आहे, सहज घडलेलं आहे. आणि हे घडत असताना सहज त्यांच्या अंतःपटलासमोर आदिनाथ भगवंतांची साक्षात मूर्ती जी समवशरणामध्ये विराजमान होती ती त्यांच्या नेत्रपटलासमोर आलेली आहे. का आम्ही असं म्हणू शकतो? कारण त्यांनी जे मध्ये अष्टप्रातिहार्यांचं वर्णन केलेलं आहे, सिंहासन, अशोक वृक्ष, दुंदुभी, हे जर बघितले तर अष्टप्रातिहार्य हे भगवंतांच्या समवशरणात साक्षात विराजमान असतात आणि त्या काव्यांवरून आम्हाला असं अनुभवता येतं की साक्षात जणू काही समवशरण स्थित असलेल्या आदिनाथ प्रभूंचं चिंतवन त्यांच्या अंतरंगामध्ये सुरू होतं. म्हणून आमच्यासाठी देखील आमचं पद काय आहे तर माझं एक न्यायक मात्र भाव त्रिकाली आत्मा हा माझा पदरूप आहे आणि बाकीचे जे काही सगळे पद हे माझ्यासाठी अपदभूत आहे. कोणत्याही आचार्यांचं उदाहरण आठवा, कल्याण मंदिरचं उदाहरण आठवा की जे कल्याण मंदिर स्तोत्र कुमुदचंद्र आचार्यांनी लिहिलं आणि त्याच्या मागची कथा तर अत्यंत सुंदर अशी कथा आहे की कुमुदचंद्र आचार्य हे आचार्य राजस्थानमध्ये तीर्थवंदनेसाठी गेले आणि तीर्थवंदनेसाठी गेले असताना चितोड या गावी त्यांचा मुक्काम झाला. चितोड मध्ये पार्श्वनाथ स्वामीचं एक जुनं मंदिर आहे जे किल्ल्यामध्ये स्थित आहे आज. त्या मंदिरामध्ये ते दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक स्तंभ कपाट होतं. या स्तंभ कपाटामध्ये वर एक मंत्र लिहिलेला होता की ज्या मंत्राच्या माध्यमातून ते कपाट उघडत होतं. कुमुदचंद्र आचार्यांची दृष्टी सहज त्या स्तंभ कपाटावर गेली आणि त्या मंत्राचं उच्चारण त्यांनी केलं. उच्चारण केलं, कपाट उघडलं आणि त्यामध्ये एक ग्रंथ दिसला आणि ग्रंथाचं त्यांनी एक पान वाचलं आणि तोच आकाशवाणी झाली की हा ग्रंथ तुम्ही वाचू शकत नाही. कपाटामध्ये परत तो ग्रंथ ठेवला गेला आणि कपाट बंदिस्त झालं. घटना घडून गेली. दलमजल भारत भ्रमण करता करता उज्जैनी नगरीमध्ये कुमुदचंद्र आचार्यांचा शिष्य समूह आला. विक्रमादित्यचं राज्य तिथे सुरू होतं आणि विक्रमादित्याच्या दरबारामध्ये सर्व धर्म परिषदेच्या लोकांनी आपापली चमत्कारयुक्त काहीतरी प्रस्तुत करावं असं फरमान निघालं. आता हे निघाल्यानंतर त्या ठिकाणी जे हिंदूंचे पंडित असतील ते उपस्थित झाले, बौद्धांचे झाले, मीमांसक, सांख्य सगळे हे दर्शनवादी तिथे आले. जैनांच्या माध्यमातून कोण जावं तर कुमुदचंद्र आचार्य तिथे उपस्थित झाले. कुमुदचंद्र आचार्य उपस्थित झाले. बाकीच्या लोकांचा त्या ठिकाणी सुरू होतं आणि याचा जय होईल त्याचा जय होईल अशा प्रकारे लोकांमध्ये तर्क सुरू होते. कुमुदचंद्र आचार्य उठले. त्यांचा तो धीर गंभीर आवाज आणि कल्याण मंदिरचा
11वा श्लोक त्यांच्या अंतःकरणातून प्रगट झाला. आणि होतं काय, तो धीर गंभीर आवाज ऐकून लोक त्या आवाजाकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालं आणि इकडे एक कार्य घडलं. ती जी शंकराची पिंड होती, ती पिंडीतून पार्श्वनाथ स्वामीची मूर्ती प्रगट झाली. सगळे लोक हा चमत्कार पाहायला लागले आणि ह्या चमत्काराच्या नंतर कुमुदचंद्र आचार्यांनी ते 44 काव्य असलेलं कल्याण मंदिर स्तोत्र लिहिल्या गेलं. तर ह्या सगळ्या कथा अशा आमच्या साहित्यात विपुल प्रमाणामध्ये प्रत्येक स्तोत्राची कथा आहे. स्वयंभू स्तोत्राची कथा आहे, एकीभाव, विशापार, भूपाल, सर्व स्तोत्रांच्या कथा आमच्या याच्यामध्ये आहे. पण आचार्यांना हे ज्ञात होतं की हे भक्ती करणं, बाह्य भक्ती, हे देखील माझ्यासाठी अपद आहे. माझ्या आत्मतत्वामध्ये रममाण होणं आणि ती उत्कटता जीवनात जेव्हा असेल स्वतःमध्ये रममाण होण्याची, तर त्याच वेळेला त्याच पदाच्या माध्यमातून बाकीच्या विपदांवर सहज सोल्युशन निघू शकतं. एवढी प्रकांड श्रद्धा, अकाट्य श्रद्धा ही त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. म्हणून एक ज्ञायक मात्र पद हे स्वाद घेण्यायोग्य आहे. आम्हाला स्वादाच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली, याचा अर्थ आत्म्यात रसगुण आहे असं नाही, आत्म्याचा अनुभव घेण्यायोग्य आहे. जरी कलशामध्ये देखील तस्वाद्यम हा शब्द ठेवलेला आहे की जे पद आपत्तीचे स्थान नाही. इथे आम्ही जर रममाण झालो तर कोणत्याही तऱ्हेची आपदा, संकट जीवावर येऊ शकत नाही. आम्हाला कासवाचं उदाहरण माहिती असावं की कासव, या कासवाची सगळी अंग ही नाजूक असतात. त्याचे हात, त्याचे समोरचे पाय आहे, मागचे पाय आहे, चेहरा आहे, हे सगळं अत्यंत नाजूक असतं की याला थोडीशीही काही इजा झाली तर ते तुटण्याची भीती असते. जेव्हा कासवावर संकट येतं, तर कासवावर संकट आल्यानंतर त्याची पाठ जी आहे ती अत्यंत कणखर असते, टणक असते. तो आपले सगळे अवयव आवळून घेतो आणि त्या पाठीच्या संरक्षणाखाली ठेवतो की जेणेकरून आपदा आली तरी देखील या आपदांमुळे त्याला कोणतंही नुकसान होत नाही. उदाहरण लक्षात आलं? हे उदाहरण आम्हाला आत्म्यावर लावायचं आहे की आमच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी आमच्या सर्व संकटांवर मात करण्यासाठी मला आश्रय घ्यायचा आहे, तो एक माझ्या न्यायक पदाचा आश्रय घ्यायचा आहे की ज्या पदाचा आश्रय घेतल्यानंतर या सगळ्या आपदा सहज जीवनातून निघून जाणार आहे. म्हणून हे न्यायक पद आपत्तीचं स्थान नाही, अर्थात या पदामध्ये कोणत्याही आपदेचा प्रवेश होऊ शकत नाही. जसं त्या कासवाच्या पाठीमध्ये त्यांनी आश्रय घेतल्यानंतर कुठलाही अवयव तुटण्याची भीती राहत नाही, त्याप्रमाणे आमच्यावर देखील आत्मतत्वाचा जर आम्ही आश्रय घेतला तर कुठल्याही प्रकारची आपदा, संकट राहणार नाही. आणि ज्याच्या समोर इतर सर्व पद अपद मात्रच असतात. कितीही आम्हाला कोणतीही डिग्री मिळाली असेल, कितीही आम्ही उच्च पदस्थ असू, कोणत्याही तऱ्हेचे आम्हाला बाह्य पदव्यांनी आम्ही अलंकृत असू तरी सुद्धा हे सगळं बाह्य आहे. आमच्या अंतरंगामधलं माझं न्यायक मात्र पद हेच अढळ आहे आणि याचाच आम्हाला आश्रय घ्यायचा आहे. भावार्थ, एक ज्ञानच आत्म्याचे पद आहे. यामध्ये कोणतेही संकट नाही. या पदासमोर इतर सर्व राग, द्वेष, मोहादिक भाव की ज्यांना हा अज्ञानी जीव आपलं स्वरूप मानतो ते सर्व अपद, अतएव दुःखरूप आहे. तेथे आपत्तीचं भय आहे. अशा तऱ्हेने हा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. आत्मा हा उपयोग लक्षण स्वभावी आहे. सदाकाल ज्ञान स्वरूपच आहे. त्यापासून हा
वेगळा नाही, म्हणजे ज्ञानाशी हा अभिन्न आहे. ज्ञानावर्णादी द्रव्य कर्माच्या निमित्ताने मोहाच्या उदयात ज्ञानामध्ये अल्पज्ञता किंवा विपरीतता येऊ शकते, पण ज्ञान स्वभावाचा कधीही नाश होत नाही. मोहाच्या अनुदयामध्ये, जोपर्यंत मोहाचा उदय आहे म्हणजे मिथ्यात्वाचा उदय आहे, तोपर्यंत जीवाला आपलं खरं स्वरूप समजत नाही. खरं माझं पद कोणतं आहे हे कळत नाही. पण हा मोहाचा जसा जीवनात अनुदय होईल म्हणजे अभाव होईल, मग तो क्षयोक्षम रूप असेल, क्षय रूप असेल किंवा उपशम रूप असेल, त्याला त्याची भाव भासना होते, स्वपरभेद विज्ञान होते आणि वस्तुतत्वाचा तो ज्ञाता बनतो. आणि म्हणून सम्यक ज्ञानी होऊन तो स्वमध्ये रमतो. आत्मपदामध्ये स्थित असणारा जीव जाणतो की परपदामध्ये आपदा आहे, विपत्ती आहे, ते माझं पद नाही. परपदामध्ये जाणं म्हणजे आकुलता आहे, आणि इथे तर तो आपल्या आत्म्यातच एकत्व मानतो आहे. जो सम्यक दृष्टी आहे हा तो आपल्या आत्म्यात एकत्व मानतो आहे. आणि जिथं रममाण झाल्या की सर्व विपत्ती समाप्त होतात, अनंत दुःख दूर होतं, जे अद्वितीय आहे, की ज्या पुढे सर्व पद अपद आहे, तुच्छ आहे. म्हणून एक ज्ञान पदच आराधना करण्यायोग्य आहे, साधना करण्यायोग्य आहे, आस्वाद्य आहे किंवा सारभूत आहे. बनारसजी दासजी लिहितात की जो पद भवपद भय हरे. भवपद म्हणजे भवपद, भवपद म्हणजे संसारामधल्या पदाचं दुःख जो दूर करतो, सो पद सेव अणु, त्या पदालाच मी सेवन करायला पाहिजे. जीही पद परसत और पद लके आपदा रूप. ज्या पदानी मला स्पर्श केला, म्हणजे ज्या पदाचा मी अनुभव घेतला की इतर पद मला तुच्छ वाटतील, तेच माझं स्वपद आहे. आणि असाच हा ज्ञान पर्यायी मध्ये रमण्याचा, आणि ज्ञान पर्यायीत रमायचं आहे, पण अनुभव घेताना पर्यायीचा अनुभव नाही येणार आहे. अनुभव जो येणार आहे तो त्रिकाली न्याय भावाचा अनुभव येणार आहे. तशा भावामध्ये हा रममाण होतो. ज्ञानाचे विकल्प सगळे काही संपून जातात आणि निर्विकल्प अनुभूतीमध्ये म्हणजेच स्वतःच्या सारभूत पदामध्ये हा रममाण होतो. यानंतर आत्मज्ञानाचा अनुभव कशा तऱ्हेने करतो यासाठी परत एक कलश आचार्यांनी ठेवलेला आहे. एक ज्ञायक भाव निर्भर महा स्वादम समासादयन स्वादम द्वंद्वमयं विधातुमसः स्वां वस्तुवृत्तिं विदन् आत्मात्मानुभवानुभाव विवशो भ्रश्यन् विशेषोदयम् सामान्यं कलयन् किलेश सकलं ज्ञानं नयते कथाम्. ज्ञानाचा अनुभव घ्या, ज्ञानाचा अनुभव घ्या, अशा तऱ्हेची आचार्यांची प्रेरणा आहे. पण हा अनुभव आम्ही कसा करायचा? नुसता आम्ही शाब्दिक समजलो की मला ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे. मग हा अनुभव कोणती विधी आहे, त्यासाठी पद्धती कोणती आहे, हे या कलशात आचार्य दाखवतात. की हा आत्मा ज्ञानाच्या विशेषाच्या उदयास गौण करून आम्ही विशेष लवण आणि सामान्य लवण हे शब्द ऐकले आहे, समयसार मध्ये पाहिलेले आहे. आय थिंक गाथा 15वी वगैरे असावी. त्या गाथेमध्ये सामान्य लवणाचा आविर्भाव
आणि विशेष लवणाचा तिरोभाव, हे शब्द आम्ही ऐकले होते. आमची नेहमीची पद्धती अशी असते बोलण्याची की भाजी खारट झाली, म्हणजे आम्ही विशेषाला महत्व देऊन कथन करतो. त्याच्यामधलं जे लवण आहे, मीठ आहे, मीठ जास्त आहे म्हणून ती भाजी खारट होते आहे, इकडे न बघता म्हणजे सामान्याचा आम्ही तिरोभाव करतो, म्हणजे सामान्य आम्हाला समजत नाही आणि जे विशेष आहे या विशेषाच्या माध्यमातून आम्ही कथन करतो. आचार्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की विशेषाच्या उदयाला गौण करून जे पर्यायी मध्ये आहे त्या पर्यायीकडे लक्ष न देता त्या पर्यायीमध्ये जे काही झळकत आहे त्याला गौण करून, समजा आता ज्ञानाचं आम्ही उदाहरण घेतलं तर आमचं ज्ञान मती, श्रुत, कोणाला अवधी अशा रूपाने प्रगट होत आहे. हे झालं विशेष ज्ञानाचा आविर्भाव. या विशेषांचा अभाव करून, याला गौण करून त्याच्यामधलं सामान्य काय आहे तर केवळ जाणन 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 रूप असं जे सामान्य आहे, या सामान्याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. वस्तू सामान्य विशेषात्मकच आहे किंवा एक अनेकात्मकच आहे, पण त्याच्यामधल्या विशेषाला गौण करून म्हणजे पर्यायीला गौण करून आम्हाला सामान्य जी धारा आहे, जी प्रत्येक पर्यायीमध्ये अनुस्यूत आहे, प्रत्येक गुणामध्ये अनुस्यूत आहे, त्या धारेला पकडून तो विषय आमच्या चिंतनामध्ये घेऊन आम्हाला वस्तू तत्वाचं आकलन करायचं आहे. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली असेल, ही आपली मागे ही गोष्ट झालेली आहे. आता परत आपल्याला उजळणी. हा आत्मा ज्ञानाच्या विशेषाच्या उदयास गौण करून सामान्य मात्र ज्ञानाच्या म्हणजे ज्ञायोक भावाच्या अभ्यासाने, आणि हा अभ्यास आम्हाला करावा लागणार आहे. समजा आत्ता माझं मती ज्ञान आहे, मी पुस्तकाला जाणते म्हणून माझं ज्ञान पुस्तक रूपाचं मतिज्ञान आहे. दुसऱ्या समयात माझ्या ज्ञानाचा विषय बदलला, टेबलाला जाणते तो विषय बदलला. अशा तऱ्हेने हे सगळं विशेष आहे, पण या विशेषाला गौण करून मी पुस्तकाला जाणते आहे तर जाणण्याला मुख्य केलं, टेबलला गौण केलं, जाणण्याला मुख्य केलं, नंतर पेनला गौण केलं, जाणल्याला मुख्य केलं. म्हणजे एका सामान्य धारेकडे बघून त्याचा मला अभ्यास करायचा आहे, ती चिंतनाची धारा ठेवायची आहे. ही पर्यायी होणार आहे, पर्यायीचं अस्तित्व आहे, पर्यायीचं अस्तित्व नाकारायचं नाही, पण हे होत असताना त्या पर्यायीमध्ये अनुस्यूत असलेलं जे सामान्य आहे ते आम्हाला ग्रहण करून त्याचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञानाला एक भाव स्वरूपाला नेतो. म्हणून एकपणा त्याच्यामध्ये आम्हाला बघायचं आहे. जसं आता पुद्गलाचं जर आम्ही उदाहरण बघितलं तर पुद्गलामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण, गुण आहे. स्पर्श गुण घेऊ आपण. स्पर्श पाहिला पहिल्यांदा, त्याचा स्पर्श उष्ण आहे, पाणी गरम झालेलं आहे. थोड्या वेळाने त्या पाण्याचा स्पर्श शीत झाला, फ्रीज मध्ये पाणी ठेवलं, त्याचा आणखी शीत स्पर्श झाला. आता शीत, उष्ण, थंड म्हणजे या विशेषाला गौण करून केवळ स्पर्श, मागच्याही समयात स्पर्श गुण होता, आताही आहे, पुढेही राहील, अशा तऱ्हेने एक सामान्य त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे विशेष जे आहे या विशेषाला गौण करून सामान्याला बघण्याचा अभ्यास करणं. आणि हे आम्ही करू शकतो कारण आम्ही अडकतो ते विशेषामध्ये अडकतो, आणि यालाच आचार्यांनी परसमय म्हटलेलं आहे. आणि स्वसमय कशाला म्हटलं की जेव्हा हा एक रूपतेला बघतो, सामान्यता बघतो, तत्पणाला बघतो, ती आहे स्वसमयी. आणि हा परसमयामध्ये रमतो की जे आम्हाला दृश्यमान आहे त्यालाच महत्व देऊन हा तिथेच तेवढीच वस्तू आहे असं मानतो. म्हणून परत वाक्य लक्षात घ्या की हा आत्मा
ज्ञानाच्या विशेषाच्या उदयाला गौण करून सामान्य मात्र ज्ञानाच्या अभ्यासाने, हा आता प्रकार लक्षात आला असेल कसा अभ्यास आहे, संपूर्ण ज्ञानाला एक भाव स्वरूपाला नेतो. कारण तो न्यायक मात्र भावाने परिपूर्ण ज्ञानाचा अपूर्व आस्वाद घेतो. कारण हा जो जीव आहे हा आता आपल्या न्यायक भावाने जो आत्मा परिपूर्ण आहे याचा तो स्वाद घेतो. आणि हा स्वाद त्याच्यासाठी कसा आहे, तर हा स्वाद त्याच्यासाठी अपूर्व आहे. अपूर्व का म्हटलं, की असा हा सामान्याचा स्वाद मोही जीवांना येत नाही. मोही जीवांना भेसळयुक्त स्वादाचीच अनुभूती आहे. कशात तरी काहीतरी मिसळून त्याचा तो मिश्रित स्वाद घेण्यात आनंद मानतोय. एकट्या निखळतेचा स्वाद याला कसा असतो हे ज्ञात नाही. आणि म्हणून त्या एकटेपणाचा जो स्वाद येणार आहे, एक ज्ञान भावाचा जो स्वाद येणार आहे, हा स्वाद देखील अपूर्व असणार आहे. द्वंद्वमय स्वाद, मिश्रित स्वाद घेण्यास हा असहिष्णू आहे. हा द्वंद्वमय स्वाद, भेसळयुक्त स्वाद हा त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, किंवा हा स्वाद त्याला नको आहे, असहिष्णू आहे. तो आता त्याला सहन करत नाही. त्याला आता केवळ एकट्याची अनुभूती लागलेली आहे, एकट्याची गोडी आलेली आहे. आणि असा स्वाद मिश्रित जो भाव आहे हा तो त्याला भार वाटतो, तो त्याला सहन होत नाही. अर्थात वर्णाधिक आणि रागाधिक आणि क्षयोक्षम रूप ज्ञानाचा मिलित स्वाद सहन करत नाही. पहिल्यांदा तर सांगितलं वर्णाधिक म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण या भावांमध्ये त्याला जो आनंद येत होता, म्हणजे पुद्गल द्रव्य भोगताना ज्याला जी आनंदाची अनुभूती झाली असं वाटत होतं, त्या स्वादाला हा समजतो की हा मिलित स्वाद आहे, हा पुद्गलाचा प्रकार आहे, पुद्गलाचे गुणधर्म आहे ते, आणि त्याचा स्वाद आत्मा घेऊ शकत नाही. नंतर रागामध्ये याचं एकत्व होतं. रागाला देखील हा समजतो की हा राग देखील म्हणजे सामान्य स्वभाव नाही, राग देखील क्षणिक आहे, शाश्वत नाही, आकुलताजन्य आहे. आणि म्हणून त्याच्या स्वादात देखील याला आपत्ती दिसते. किंवा क्षयोक्षम रूप ज्ञानाचाही स्वाद हा याला असा कोणत्या ज्ञानाचा, तर क्षयोपक्षमिक ज्ञानाचा स्वाद जो आहे, या स्वादालाही तो स्वतःची संपत्ती समजत नाही. कितीही क्षयोपक्षमिक ज्ञान असेल तरी ते शेवटी कर्म सापेक्ष आहे. ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमात तो गुण आम्हाला प्रगट दिसतो आहे. वास्तविकता ज्ञान हा आत्म्याचा निज स्वभाव आहे, याच्यावर आवरण आलेलं आहे आणि क्षयोपक्षमामुळे किंचित उजागर ज्ञान झालेला आहे. मला याला किंचित अशा ज्ञानाचा त्या ठिकाणी इच्छाच नाहीये. हे किंचित ज्ञान त्याच्यासाठी उपादेय नाहीच आहे. आणि म्हणून त्याला पूर्ण प्रगट रूप असलेलं एक सामान्य ज्ञान, या ज्ञानाचीच महती तो जीवनात अनवरतपणे मानत आहे. म्हणून या क्षयोक्षम रूप ज्ञानाचा मिली स्वाद तो सहन करत नाही. ज्ञानामध्येच एकाग्र होतो तेव्हा दुसरा स्वाद येत नाही. आणि हा एवढा त्या ज्ञान तत्वाशी तल्लीन झालेला आहे, तिथे समरसता आहे, एकाकार झालेला आहे, की आता त्याला फक्त ज्ञान आणि ज्ञान त्याचीच अनुभूती येते. दुसरी कोणतीही त्याला पुद्गलाची अनुभूती येत नाही, या क्षयोपक्षमिक ज्ञानाची महती येत नाही, किंवा रागाधिकाला तो आपल्या मनामध्ये स्थान देत नाही. आपल्या वस्तूच्या प्रवृत्तीला जाणतो. माझं काय आहे, स्वाम वस्तुवृत्तीन विधन,
तो स्वतःच्या आत्म्याच्या स्वभावाचा आता ज्ञाता झालेला आहे. मी कोण हे त्याला योग्य रीतीने ज्ञात झालेलं आहे. म्हणून आपल्या वस्तूच्या प्रवृत्तीला जाणतो. कलशामध्ये शब्द आले स्वाम वस्तू वृत्तीम विदन. तो स्वतःच्या आत्म्याच्या स्वभावाला जाणतो, अनुभवतो. कारण तो आत्म्याच्या अनुभवाच्या प्रभावाने विवश आहे. तो आता असा काही आहे की त्याला जो आत्म्याचा अनुभव आलेला आहे, या प्रभावाखाली तो स्वतःला कृतकृत्य मानतोय, सौभाग्यशाली मानतो आहे की मला माझं तत्व आता ज्ञात झालं. विवश आहे म्हणजे त्या ठिकाणी तो तल्लीन आहे. अर्थात त्याच स्वादाच्या अधीन झाल्यामुळे तेथून ढळत नाही. सामान्य ज्ञानाचा अपूर्व स्वाद घेताना इतर ज्ञान विशेषांना तुच्छ स्वाद घेण्यासाठी धडपड करणार नाही. आणि हा जो अखंड स्वाद आलेला आहे, तर त्याला खंड खंड रूप स्वादामध्ये कोणतीही आता गोडी शिल्लक राहिलेली नाही. अशा तऱ्हेने त्याचा भावार्थ आणि याच्यावरची आणखी विशेष चर्चा उद्याला आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.